लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर सगळेच पक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. रासप प्रमुख महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी हे 2 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचं सांगितलं आणि त्याची चाचपणी करण्यासाठी खरं तर परभणीमध्ये आज निर्धार मेळा आयोजित करण्यात आला. परभणी विजय निर्धार मेळा असं या मेळाव्याचं नाव आहे. शहरातील वकील कॉलनी या ठिकाणी, औषधी भवन या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा खरं तर चाचपणी मेळा होता आणि या मेळाव्यात काय निश्चय करण्यात आला आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल, आज मेळावा घेतलाय तुम्ही, जानकर परभणीची लोकसभा निवडणूक लढवतील का? काय सांगाल आजच्या मेळाव्याबद्दल? राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब परभणीमधून निश्चितपणे उभा टाकणार आहेत आणि त्यासाठीच ही बैठक आणि लगेच लवकरच त्यांची कार्यक्रम सभासुद्धा होणार आहे. म्हाडामध्ये ही तयारी करतायत. नेमकी परभणी लोकसभा लढवणार का म्हाडा लोकसभा? जानकर साहेब दोन्ही मतदारसंघातून त्यांची तयारी चालली आणि दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार. चाचपणी केली तुम्ही. आज कार्यकर्तेही पदाधिकारी मोठ्या संख्येने आले. येणाऱ्या लोकसभा सर्व ताकदीनिशी महादेव जानकर आणि रासप लढवणार असं म्हणावं का आता? आज आम्ही परभणी या ठिकाणी विजय निर्धार मेळाव्याची या ठिकाणी बैठक आज आयोजित केली होती आणि राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब हे परभणी लोकसभा मतदारसंघातून आणि माढा लोकसभा मतदारसंघातून दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील 48च्या 48 लोकसभा राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र आणि स्वबळावरती लढणार आहे. त्या पद्धतीने आमची सर्व ठिकाणी चाचपणी सुरू आहे. काही ठिकाणी आमचे उमेदवार तयार आहेत. सुरुवातीची म्हणून आम्ही परभणी माढा या 2 मतदारसंघात जानकर साहेबांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि सांगली लोकसभेमध्ये कालिदासजी गाडवे म्हणून आमचे उमेदवार आहेत आणि नगर दक्षिणमध्ये आमचे रवींद्रजी कोठारी म्हणून उमेदवार आहेत. असे 4 उमेदवार आम्ही पक्षाच्या माध्यमातून. राज्याचे प्रमुख आहेत तुम्ही. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत जागा वाटप संदर्भात बोलणं सुरू आहे असं विधान जानकरांनी काल केलं आणि आज तुम्ही 16चा नारा देत आहेत. दोन्ही ठिकाणी चर्चा जानकर साहेबांची सुरू आहे, पण त्या आम्हाला जर त्या अपेक्षित आम्हाला ज्या जागा हव्या आहेत त्या जागा जर त्यांना आम्हाला सोडल्या नाहीत तर निश्चितपणे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वबळावरती लढणार आहे आणि त्या दृष्टीने आमचा सगळी तयारी सुरू आहे. नेमकी स्थिती कधीपर्यंत स्पष्ट होणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाची? महाविकास आघाडीसोबत जाणार का तुम्ही किंवा महायुतीसोबत? आज आम्ही या ठिकाणी त्या संदर्भात जानकर साहेब निर्णय घेतील. आजची जर राजकीय परिस्थिती आपण बघितली तर अतिशय अविश्वसनीय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय होईल माहीत नाही, परंतु आम्ही राज्याचं नेतृत्व करत असताना सर्व मतदारसंघ 48च्या 48 लोकसभा मतदारसंघात आम्ही तयारी करतोय. आज या ठिकाणी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता लोक विचारतात की जानकर साहेब उभे राहणार का? जानकर साहेब 100% परभणी लोकसभा मतदारसंघातून आणि माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत आणि ते उभे राहणार नाहीत तर नुसते उभे राहणार नाहीत तर आम्ही तो विजयाचा निर्धार करण्यासाठीचा मेळावा येत्या 5 तारखेला आम्ही घेतोय. जानकर स्वतः येणार आहेत 5 तारखेला? हो, जानकर साहेब स्वतः या मेळाव्यासाठी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते स्वतः येणार आहेत. कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली. या मतदारसंघातल्या सर्व बूथ बांधणीची तयारी गेल्या 4 महिन्यापासून कार्यकर्ते करतायत. सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि विजयाचा निर्धार करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतोय. पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरतोय. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदार आहेत असं तुम्ही म्हटले भाषणामध्ये. नेमकं परभणी लोकसभा मतदारसंघ निवडण्यामागचं कारण काय आणि आता चाचपणी केली तुम्ही, नेमकी कशी परिस्थिती वाटली राष्ट्रीय समाज पक्षासाठी? जानकर साहेबांचा मूळचा उद्देश जो आहे की उपेक्षित माणसाला मला अपेक्षित ठिकाणी नेऊन पोहोचायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघापैकी जर आपण परिस्थिती बघितली तर सर्वात जास्त उपेक्षित समाज हा परभणी लोकसभेमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही पहिलं प्रिपरेशन परभणी लोकसभेला दिलेलं आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत पक्षाला रिझल्ट देण्याचं काम सुद्धा या परभणी लोकसभेमधून झालेलं आहे. एकच फक्त आता पक्षाचा रिझल्ट लागायचा राहिला तो म्हणजे लोकसभेचा आणि तो सुद्धा लोकसभेचा रिझल्ट या उपेक्षित माणसाच्या जीवावरच आम्ही या ठिकाणी लावणार आहोत आणि तो लागणार आहे. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते, महाविकास आघाडीसोबत जावं जानकरांनी का महायुतीसोबत? मला कार्यकर्ता म्हणून राष्ट्रीय समाज पक्षानं स्वतःच्या स्वबळावर लढावं. आपली ताकद ह्या दोन्ही पक्षांना किंवा युतीवाल्याला आणि आघाडीवाल्यालाही दाखवावी. आम्ही निश्चित या गेल्या 6 महिन्यापासून मी स्वतः या मतदारसंघाचा दौरा फिरत आहे आणि प्रत्येक गाव हुतावर जाऊन आज आमचा मतदार तयार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की साहेबांनी स्वतः स्वबळावर लढावं. मतदार तयार आहे साहेबाला मतदान करायला आणि साहेब 1 ते 1.5 लाखांनी निवडून येतील हे निश्चित आहे.
तर एकूणच महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत न जाता खरं तर स्वबळावर महादेव जानकर यांनी 48 जागा लढावं असं या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतंय। तर परभणी लोकसभेची चाचपणी या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि म्हाडा आणि परभणी या 2 लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर लढतील असं या ठिकाणी विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन राहुल धबालेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।